3. नमस्कार, मी पंकज शिंदे. 3-4 दिवसापूर्वी मालेगाव येथील दुर्दैवी घटनेमुळे मन जरा छिन्नविछिन्न झालेलं होतं. त्यामुळे काही शब्दरूपी भावना मी आपल्यासमोर मांडत आहे. काही दिवसांपूर्वी तुझा लढा तुलाच लढायचा आहे हे म्हणणारा मी आज हतबल झालेलो आहे. जेव्हा 3 वर्षांच्या राजकुमारीला एक नराधम आपली शिकार बनवत आहे, जिच्या मुखातून कालपर्यंत फक्त निखळ हसणे बाहेर पडत होते, जिच्या मुखातून कालपर्यंत फक्त निखळ हसणे बाहेर पडत होते, तिच्या मुखातून या कालसर्पाच्या डंखाने आज फक्त किंचाळणे आणि विव्हळणे बाहेर पडत आहे. तुझा लढा लढण्यासाठी तुझे हात पंख मजबूत हवेत, परंतु इथे तर बाळा तुझे जन्मतः हातावर आलेले लव पण निघाले नाहीत. तिथे तुझे छाटलेले पंख रक्ताने माखलेले आम्ही बघितले आहेत. रक्ताने माखलेले आम्ही बघितलेले आहेत. कुठे आमचे राजे शिवछत्रपती आम्हाला संस्काराची शिकवण देऊन गेले? कुठे आमचे राजे शिवछत्रपती संस्काराची शिकवण आम्हाला देऊन गेले? पण आज ही असंस्काराची काळी सावली त्या संस्काराच्या पेक्षाही मोठी झाली आहे. त्या संस्कारापेक्षाही मोठी झाली आहे. आणि आमची माय माऊली ही या वासनांध लांडग्यांच्या कळपात फक्त एक बाहुली बनून राहिलेली आहे. फक्त एक बाहुली बनून राहिलेली आहे. दूरवर घोंगावणारे हे असंस्कारांचे वादळ, दूरवर घोंगावणारे हे असंस्कारांचे वादळ आता आपल्या घराजवळ आलेले आहे. आणि आपण असेच ठम्म बसून राहिलो तर आपल्या अंगणातील तुळस ही अशीच पायाखाली कुचकरणार आहेत. ही अशीच पायाखाली कुचकरणार आहेत. चला लेकांनो, आपण आता सज्ज होऊयात. चला लेकांनो, आपण आता सज्ज होऊयात आणि या निर्दयी असुरांना भर रस्त्यात खेचण्याची धमक ठेवूयात. या निर्दयी असुरांना भर रस्त्यात खेचण्याची धमक ठेवूयात. आणि मी पुन्हा म्हणेल, या प्रत्येक डंखाचा, या प्रत्येक किंचाळीचा आता आपण बदला घ्यायला हवा. आणि त्या प्रत्येक नराधमाला आपण आता भर चौकात नपुंसक करायला हवा. भर चौकात नपुंसक करायला हवा. धन्यवाद.